नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये खूप मोठा खुलासा झालाय. कान्हाच्या वडिलांना त्याच्या डोळ्यासमोरच हत्या करण्यात आली होती, तेही या मनस्विनीने म्हणजे या सरकारने केलं होतं. हे सगळं आपल्याला आजच्या भागात दाखवलं जाणार आहे. कान्हाची आजी त्याला हे सगळं आठवण करून देते. त्याचबरोबर मित्रांनो, आता या मनस्विनी म्हणजे सरकारची आणि राजलक्ष्मी यांची टक्कर होते आणि त्यामुळे आता आजींचं रक्त उसळतं आणि त्या असं काहीतरी करतात. तर त्यांच्यासोबत असं काहीतरी होतं की कान्हाच्या तोंडून मा असं निघतं. त्याचबरोबर आपल्या बाबांच्या आठवणी जेव्हा कान्हा रडतो त्याच्या आजींबरोबर जेव्हा तो असतो तेव्हा सखी हे सगळं बघून घेते. सखी आणि माचं पहिलं इंटरॅक्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, खूप काही झालं आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघा मित्रांनो, काय होतं आता जेव्हा कान्हा कलश आणण्यासाठी मंदिराच्या समोरच्या भागाला जेव्हा तो येतो तेव्हा एकाच वेळेला सरकार आणि कान्हाची आजी दोघेही आवाज देतात कान्हाला. कान्हाची आजी तर कान्हाला कबीर असं म्हणतात आणि सरकार कान्हाला कान्हाच म्हणून म्हणते. एकाच वेळी त्या कान्हाला हाक मारतात. तर मित्रांनो, कान्हाच्या आजीला सुद्धा हे माहिती नसतं की कान्हा तिथे पूजेसाठी येणार आहे म्हणून. तर काय होतं की सरकार कान्हाकडे नजर फिरवते आणि कान्हाची आजी सरकारच्या थोड्या मागे उभे असतात. तर दुसरीकडे आता सखी सुद्धा कान्हाला शोधत असते आणि कान्हा परत आला नाही म्हणून सखी त्याला बघण्यासाठी आता तिथे येणार आहे. तर काय होतं मित्रांनो, एक बायकांचा ग्रुप असतो, तो कान्हाच्या समोरून जातो. कान्हाला काही समजतच नसतं की ही सिच्युएशन कशी हँडल करावं. त्याला वाटत असतं की तो आता एक्सपोज होणार आहे. पण हा बायांचा ग्रुप समोरून निघून गेल्या गेल्या कान्हाची आजी सुद्धा तिथून गायब होतात आणि कान्हा त्याच्या माला शोधू लागतो इकडे तिकडे. आणि ही मनस्विनी म्हणजे ही सरकार आता कान्हाला जाब विचारणार असते. तितक्यात मागून तिचे इन्व्हेस्टर्स तिला हाक मारतात आणि कान्हा सुद्धा चान्स बघून पटकन तिथून निघून जातो. तर हे इन्व्हेस्टर्स आता या तेजस्विनी मॅडम असं म्हणतात या मनस्विनीला आणि ते पुढे म्हणतात, ओ सॉरी सरकार, तर आपण बोलायचं का, मीटिंग चालू करायची का. तर आता ही मनस्विनी म्हणजे ही सरकार म्हणते हो आणि ती मागे वळून बघते तर तिथे कान्हा नसतोच, कान्हा गायब झालाय असं आता तिला समजतं. पण मित्रांनो, समोर हे तिघही परत एकत्र येणार आहे, कान्हा, कान्हाची आजी आणि ही सरकार. तर असो, आता काय होतं, सखी तिथे येते कान्हाला शोधत शोधत आणि तिला समजतं तिथे सरकार आली आहे आणि सखी सरकारचा चांगलाच पचका करणार आहे या इन्व्हेस्टर समोर. तर काय होतं, सखीला तर बघून आश्चर्यच वाटतं या सरकारला आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाची आजी आणि कान्हा थोडे लांब निघून आले असतात मंदिराच्या साईडनं म्हणजे मागच्या बाजूला वगैरे आणि ते दोघं आता बोलत असतात. कान्हाची आजी कान्हाला चांगलंच सुनावते. कान्हा त्याची मान खाली घातली असते त्याने, कारण त्याला माहिती असते की आता त्याला ऐकावंच लागणार आहे, त्याचं चुकलं इथे, कारण त्याने त्याचा माचं नाही ऐकलं. तर कान्हाची आजी कान्हाला म्हणते, तू इथे का आलास. तर कान्हा म्हणतो, सूर्यपूजा करायसाठी. आणि आपल्याला समजतं की कान्हाची आजी या मंदिराची खूप मोठी मेंबर ट्रस्टी असतात. तर कान्हाची आजी कान्हाला म्हणतात, तुला मी नाही म्हटलं होतं ना इथे यायला, तरी तू आलास. कोणी तुला बघेल ओळखेल ही भीती सुद्धा मी तुला बोलून दाखवली होती ना. अच्छा, म्हणजे तुला तुझंच खरं करायचंय कबीर, हो ना, असं त्या कान्हाला म्हणतात. त्यानंतर आजींचं लक्ष सखीकडे जातं आणि त्या म्हणतात कान्हाला, अच्छा सखीला बरोबर घेऊन आलायस का. तर कान्हा म्हणतो, हो मा, मी आता फक्त कबीर नाहीये, मी कोणाच्या तरी आयुष्यातला कान्हा सुद्धा आहे आणि कान्हा जर पूजा करत असेल तर सखी तर हवीच ना त्याच्यासोबत. तर आजी कान्हाला उलट बोलतात आणि म्हणतात, बरोबर आहे रे तुझं, एक काम कर ना, तू असं कर, तुझे स्वप्न तुझे ध्येय सगळं तू बाजूला लाव, बाजूला ठेव. कबीर किर्लोस्करला पण तू विसरून जा, स्वतःलाच तू विसरून जा. तसा तू आता कान्हा महाडिक झालाच आहे, तुलाही ते आवडायलाच लागलंय ना, मग आता तुला हे आयुष्य आवडतंय तर तू कान्हा म्हणूनच घालव पुढचं आयुष्य. तर कान्हाला आता याचं खूप गिल्टी वाटत असतं. आजी म्हणतात, बघ ना, तू त्या पोरीला घेऊन इथे आलाय, तुला कळतंय का, लोक इथे तुला ओळखतात. अरे दरवर्षी या मंदिरात आपल्याकडनं दान धर्म चालतो, या मंदिराच्या बोर्डवर मी ट्रस्टी आहे, तरी सुद्धा तू या मंदिरात त्या पोरीला घेऊन फिरतोयस. पुढे आता कान्हाची आजी कान्हाला म्हणते, हे मला धाडस नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो, ज्याच्यामुळे तू तोंडावर पडणार आहेस. तर काय होतं, असं सगळं आता आजी कान्हाला सुनावत असतात आणि कान्हा हे सगळं गपचूप ऐकून घेत असतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी आता सरकारसमोर आली असते म्हणून ती सगळ्या इन्व्हेस्टर्सला सखीची ओळख करून देते. ते कसं बघा. तरी सरकार सखीकडे हात दाखवत म्हणते, मीट सखी कामत, उप्स सखी कान्हा महाडिक. आणि मुद्दामच सखीला टोमणा मारत ही सरकार म्हणते सखीला, अगं मी विसरतेस ग, तुझं लग्न झालंय म्हणून. तर सखी तर इग्नोर करते सरकारला आणि ते इन्व्हेस्टर्सच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते. तर त्यातला एक इन्व्हेस्टर म्हणतो सरकारला, वा, खूप चांगले संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलीवर. तर बघा आता सखी म्हणते त्या इन्व्हेस्टरला, खरं तर या सगळ्याचं श्रेय माझ्या बाबांचं आहे.
आणि इथे आता परत आपल्याला तो सीन दाखवलाय. आता कान्हाची आजी कान्हाला पुढे म्हणतात, तू एक काम कर ना, तुझ्या बाबासोबत जे काही झालंय ना ते सगळं तू विसरून जा, नाहीतरी खूप दिवस झाले ना त्याला. आणि काय कबीर, आताचं तुझं जे वय आहे ते खेळण्या बागळण्याचं आहे, मौज मस्ती करण्याचं आहे, नाहीतरी तू हे सगळं काय धरून बसलाय. तर आता कान्हा फायनली बोलतो आणि म्हणतो, मा प्लीज हे असं बोलत जाऊ नका. तर कान्हाची आजी म्हणते, मग दुसरं काय बोलू मी, ज्याने सुदर्शन चक्र चालवायला हवं त्याने जर हातात फक्त बासरीच घ्यायचं ठरवलं तर माझ्यासारख्या म्हातारीनं करायचं काय. तर कान्हा आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आजीला आणि म्हणतो, खरंच मा असं नाहीये. आणि इकडे काय होतं, ही सरकार त्या इन्व्हेस्टर्सला म्हणते सखी समोरच की चला आपण पूजा करून घेऊया, त्यानंतर आपल्याला मीटिंग करता येईल. तर आता बघा सखी काय करणार आहे. तर सखी म्हणते, ओ मीटिंग. तर त्यातला एक इन्व्हेस्टर्स म्हणतो सखीला, हो आम्ही कामत एम्पायर सोबत कोलॅबोरेशन करणार आहे, बिझनेस एक्सपान्शन यू नो. तर आता सखी म्हणते, ओ इंटरेस्टिंग. आणि सरकारला तोंडावर पाडत आता ही सखी म्हणते या इन्व्हेस्टर्सला, मग तर तुम्ही अगदी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आलात. मीटिंग माझ्याशिवाय तर होऊ शकत नाही ना, काय ना कंपनीचे सगळे हक्क आता माझ्याचकडे आहे. आणि या सरकारकडे बघत तिच्या डोळ्यात डोळे टाकत आता सखी म्हणते, त्यामुळे आता कुठल्याही बिझनेस डीलचं फायनल डिसिजन हे माझ्याचकडे असणार आहे. आणि ही सरकार म्हणजे मनस्विनी रागातच सखीकडे बघू लागते. आणि त्यातला एक इन्व्हेस्टर आता सखीला म्हणतो, ओ ग्रेट, मग तर मीटिंग तुमच्याच बरोबर झाली पाहिजे, असं ते सखीला चक्क म्हणतात. तर आता सखी म्हणते, नाही नाही, ऍक्च्युली तुमचं जरा मिसअंडरस्टँडिंग होत आहे. आणि त्यानंतर सरकारकडे बघत ही सखी म्हणते, माझ्या आईचा बिझनेस सेन्स खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्ही मीटिंग तिच्यासोबत करा, फायनल डिसिजन मी घेणार. काय ना, नात्यांची गणितं तिला जमत नसली तरी व्यवहार तिला चांगलाच जमतो. असे ते इन्व्हेस्टर समोर एकावर एक टोमणे सखी त्या सरकारला बोलते, सरकारला मारते. आणि ही काही करू सुद्धा शकत नाही सरकार, ही फक्त रागातच सखीकडे बघत बसते. तर फायनली आता ही सरकार इन्व्हेस्टर्सला म्हणते की तुम्ही पूजा करून घ्या, मी आलेच. हे इन्व्हेस्टर्स हो म्हणून तिथून निघून जातात. आणि ते गेल्या गेल्या आता ही सुरू होते. आणि सरकार म्हणते सखीला, काय दुसऱ्यांसमोर मला मागे खेचतीयस तू, तोंडावर पाडतीयस. तर सखी म्हणते, सरकार तुमच्याचकडनं शिकली आहे. तर सरकार आता सखीच्या अंगावर जात म्हणते, शटाप, माझ्याकडूनच तू शिकली आहे तर मग नीट शिकायचं होतं ना माझ्याकडून, माझा फॅशन सेन्स तोही तू शिकायचा होता. अगं सखी जरा बघ स्वतःकडे, तू गावंढळ ते गावंढळच आहे. पुढे आता ही सरकार म्हणते सखीला, तुला आठवतंय का ग, माझ्या वाढदिवसाला माझ्या मागे मागे फिरत होती तेव्हा तू काय घातलं होतंस. तर मित्रांनो आता सखीला आठवतं, हा लपंडावचा या मालिकेचा पहिला एपिसोड होता, ज्यामध्ये सखीने तिच्या आईची म्हणजे तेजस्विनीची साडी असते ना त्याचा ड्रेस शिवला असतो आणि ते घालून ती वाढदिवसाला गेली असते. आणि तिथे ही सरकार सुद्धा खूप वाईट वागली असते सखी बरोबर. तर आता हे सखीला सगळं आठवतं. आणि बघा ही सरकार काय करते, सरकार म्हणते सखीला, आणि आता पण बघ तशीच आहे तू. सखीचा हात आपल्या हाती घेत ही सरकार म्हणते, एका हातात डार्क ग्रीन आणि दुसऱ्या हातात लाईट ग्रीन अशा बांगड्या तू घातल्यास, हा आहे तुझा फॅशन सेन्स. तर मित्रांनो हे तर कान्हाने केलं असतं. तर काय होतं, ही सरकार म्हणते सखीला, नाही पण बरोबर आहे, काय ना त्या चाळीतल्या माणसांसोबत राहून तू सुद्धा डाऊन मार्केटच झाली आहे आणि म्हणूनच अशी इम्परफेक्ट दिसतीये. तर सखी सुद्धा आता उत्तर देते सरकारला. तिला आठवतं की कान्हाने म्हटलं असतं तिला जेव्हा बांगड्या ती घालते तेव्हाच, की जगात सगळं इम्परफेक्ट कशाला हवं असं. तर आता सखी तेच वाक्य सरकारला म्हणते आणि ते सरकारला बोलते की जगात सगळं परफेक्ट असणं याची काय गरज आहे, कधी कधी इम्परफेक्ट असण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते, वेगळीच गंमत असते. जाऊ द्या सरकार, तुम्हाला नाही कळणार. तर आता ही सरकार गप्प बसते आणि पुढे आता ही सखी म्हणते, जा तुम्ही प्रदक्षिणा घाला, नाहीतर काय ना तुमची मीटिंग राहून जाईल. आणि त्यामुळे आता सरकार रागातच सखीकडे बघत तिथून निघून जाते. पण मित्रांनो आता आपल्या या एपिसोडचा या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघा पुढे काय होतं. आता सखी कान्हाला फोन करते आणि इकडे कान्हाची आजी कान्हाला म्हणते, सखीचा फोन आहे ना, अरे घे जा ना जा, नाहीतरी तुझी जागा तीच आहे. आणि बघा मित्रांनो आता काय होतं, कान्हाची आजी ह्या रागातच तिथून निघत असतात आणि समोरून सरकार येत असते आणि मागे कान्हा उभा असतो. तर या दोघींची जोरदार टक्कर होते. आणि ही जी सरकार असते ही राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे कान्हाच्या आजीकडे बघते आणि त्यानंतर कान्हाकडे बघते. आणि कान्हाच्या आजीला सरकारकडे बघून इतका आश्चर्याचा धक्का त्यांना बसला असतो की त्यांच्या हातचं ताट खाली पडतं. आणि या सरकारच्या अंगावरती कुंकू सांडतात, म्हणजे तिच्या साडीवर कुंकू सांडलेलं असतं. आणि सरकार एकदम रागात आणि जीवावर आल्यासारखी एकदम असा लुक आजीला देते. तर ही सरकार कसं तरी तोंड करते आणि तिच्या साडीवरचं कुंकू ती पुसत असते. तर तिच्या हाती म्हणजे या सरकारच्या हाताला ते कुंकू लागलं असतं. आणि आता कान्हाची आजी त्या सरकारच्या हाताकडे बघतात. त्यांना एकदम कान्हाच्या आईचा म्हणजे अपहरणाचा त्रास आठवतो.
की कसा अपर्णाला लाल रंग बघून एकदम रक्त रक्त अशा त्या ओरडू लागतात, त्यांना त्रास होतो, हे सगळं आता कान्हाच्या आजीला आठवतं. आणि बघा मित्रांनो काय होतं, तितक्यात आता एकदम अस्वस्थ होतं कान्हाच्या आजीला, त्यांचं शुगर लो होतं आणि त्या चक्कर येऊन कोसळणार असतात खाली. तितक्यात कान्हा या सरकार समोरच धावत जातो, त्याच्या आजीला असा पकडतो, खाली पडण्यापासून त्यांना वाचवतो आणि मा असं म्हणतो, तेही 2दा. तर ही सरकार एकदम आश्चर्याने कान्हाकडे बघू लागते. कान्हा एकदम आता सिच्युएशन सावरून घेतो आणि म्हणतो, सॉरी आजी, काय झालं तुम्हाला, असं तो त्याच्या आजीला म्हणतो. तर आता कान्हाची मा म्हणते, म्हणजे आजी कान्हाची, काही नाही रे, थोडंसं असं चक्कर आल्यासारखं वाटतंय, गरगरतंय मला. तर कान्हा कुठेतरी बसण्याची जागा बघतो त्याच्या आजीसाठी. तर आता ही सरकार शेवटी कान्हाला बोलतेच आणि म्हणते, तुझी ही दुनियादारी संपली ना की मला येऊन भेट. तर इथे काय होतं, आता कान्हाने एका झाडाखाली जागा असते तिथे त्याच्या माला आणलं असते आणि कान्हाच्या आजीला तो एक ठिकाण बघून झाडाखाली बसवतो आणि कान्हा म्हणतो, मा हे पाणी घ्या ना, तुम्हाला बरं वाटेल. तर ऑलरेडी कान्हाच्या आजीची तळपायाची आग ही मस्तकात गेली असते आणि त्या म्हणतात आता कान्हाला, अग्नी भडकलाय कबीर, तू त्याला शांत करू नकोस. आता त्या तेजस्विनीची चिता बघूनच हा अग्नी शांत होईल. तर आता सखी मंदिराच्या पायऱ्या उतरते आणि कान्हाला खाली येऊन शोधू लागते. तर काय होतं, कान्हा आजीला म्हणतो, मा काय बोलताय तुम्ही हे सगळं, मंदिराच्या आवारात असं काही बोलू नका, कोणी ऐकलं तर आजी म्हणतात, हेच सांगत होते मी तुला. सरकारला बघून मला खूप राग आला असतो, त्यामुळे आता पुढे त्या कान्हाला म्हणतात, कानाची आजी पुढे कानाला म्हणते, हेच सांगत होते मी तुला, हल्ली भिंतीचे कान नाही, कानाच्याच भिंती झाल्यात. आणि त्यानंतर आता कान्हाची आजी रागातच कान्हाकडे बघतात आणि म्हणतात, तुला सांगितलं होतं ना मंदिरात येऊ नको म्हणून, ते तेजस्विनी इथे आली आहे, ती सखी इथे आली आहे, कामात आहेत त्या, आणि किर्लोस्करांचा वारस असून तू किर्लोस्कर वाटत नाहीये. तर आपला कान्हा म्हणतो आजीला, असं नाहीये मा. तर आता आजी म्हणतात, तसंच आहे, मगाशी त्या तेजस्विनीच्या हाताला कुंकू लागलं होतं आणि 20 वर्षापूर्वी त्याच हाताला काय लागलं होतं हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. कबीर का विसरतोयस तू. तर आपल्याला आता सखी दाखवल्या जाते. सखी खूपच हळू चालते असं वाटतंय, मगाशी सुद्धा ती पायऱ्याच उतरत होती आणि आता सुद्धा. तर असं आता काय होतं, कान्हाला त्याचा आता भूतकाळ आठवणार आहे, त्याच्या बाबांचा जीव कसा गेला हे आपल्याला आता दाखवलं जाणार आहे. तर काय होतं, कान्हाची आजी जी असते ते कान्हाला म्हणते, त्या दिवशी जेव्हा तू तुझ्या बाबांची राख वाहत होतास ना, त्या क्षणी सूर्याचा अग्नी या तना मनाला धुमसत होता, विसरलास कबीर. तर कान्हाच्या डोळ्यात आता ऑलमोस्ट पाणी आलं असतं आणि तो म्हणतो, नाही मी काहीच नाही विसरलोय मा, अजूनही सगळं लक्षात आहे माझ्या. त्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याला सुद्धा काळ्या ढगांनी झाकून टाकलं होतं, लक्षात आहे माझ्या सगळं. तर इथे कान्हा इमोशनल झाला असतो आणि आपल्याला आता दाखवलं जातं. तर मित्रांनो, 20 वर्षापूर्वी काय होतं हे आपल्याला आता दाखवलं जातं. सीन शिफ्ट होतो आणि या मनस्विनीने म्हणजे तेजस्विनीच्या सख्या जुड्या बहिणीने तिचं लुक घेतलं असतं, पूर्ण साडी वगैरे तिने नेसली असते, जशी तेजस्विनी राहायची बस तसंच. आणि ही किर्लोस्करांच्या घरी येते आणि तिने लहान असलेल्या कान्हाला म्हणजे कबीरला चॉकलेट दिलं असतं. तर हा कान्हा म्हणतो, थँक्यू तेजस्विनी आंटी. तर देखावा करत आता ही तेजस्विनी कान्हाचा लाड करते आणि म्हणते, आंटी बरं ठीक आहे, ऐक ना, मी तुझ्या बाबाला भेटायला आले होते, बाबाला बोलवशील का. तर हा कान्हा फुटबॉल खेळत असतो, त्याच्या हाती फुटबॉल असतो आणि तो आवाज देतो त्याच्या वडिलांना, बाबा असं म्हणून तो हाक मारतो. तर कान्हाचे वडील म्हणजे देवदत्त बाहेर येतात आणि तेजस्विनीला म्हणजे या खोट्या तेजस्विनीला आणि खऱ्या मनस्विनीला बघून त्यांना खूपच आश्चर्याचा धक्का बसला असतो आणि त्याचबरोबर राग सुद्धा येतो. आणि त्यानंतर ही मनस्विनी सरकार जिने तेजस्विनीचा लुक केला असतो ती म्हणते, किती गोड मुलगा आहे तुमचा देवदत्त भाऊजी. आणि देवदत्त म्हणजे कान्हाचे बाबा धावतच जातात कबीर जवळ, आपल्या कानाजवळ, आणि म्हणतात, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना, तू जा आत जा, असं म्हणून ते कबीरला आपल्या कान्हाला आत पाठवतात. पण कान्हा थोडं दुरूनच हे सगळं बघत असतो. तितक्यात तिथे आता कान्हाची आई म्हणजे अपर्णा सुद्धा येते आणि म्हणते, कबीर काय बघतोयस तू. आणि त्यानंतर ह्या सुद्धा सगळं काय सीन जो चाललाय ते बघू लागतात आणि त्या मनात म्हणतात, तेजस्विनी वहिनी इथे का आल्यात. आणि कान्हा विचारतो त्याच्या आईला, मम्मी बाबा तेजस्विनी काकूला का ओरडताय. तेजस्विनी जे काकू आहे ते तर त्यांना राखी बांधते ना. तर बघा मित्रांनो काय होतं, 20 वर्षापूर्वी आता कान्हा आणि त्याची आई हे सगळं बघत असतात, त्यांच्या समोरच सगळं घडत असतं आणि समोर ही मनस्विनी असते आणि देवदत्त म्हणतो तिला, आपल्याच माणसासोबत असा खेळ खेळताना तुला लाज नाही वाटली. तर ही मनस्विनी म्हणते, ओ लपंडाव तुमच्यापर्यंत पोहोचला तर गुड, तुमच्या मित्राला म्हणजे राघवला या खेळातून मी आउट केलंच आहे भाऊजी. तर आता देवदत्त म्हणतो, भाऊजी अगं हा शब्द उच्चारायची सुद्धा लायकी नाही आहे तुझी, तू माझी वहिनी नाही आहेस आणि तू कितीही मुखवटे लावले ना तरी तुझं सत्य मला कळालंय, असं देवदत्त या मनस्विनीला म्हणतो.
आणि पुढे देवदत्त म्हणतो, आणि आता हे सत्य मी पूर्ण जगासमोर आणणार आहे. तुझं सत्य ओरडून ओरडून पूर्ण जगाला सांगणार आहे. तर मित्रांनो, काय होतं, देवदत्ताला या मनस्विनीचं सगळं समजलं असतं सत्य, त्यामुळे तो एक्सपोज करणार असतो. आणि म्हणूनच ही मनस्विनी देवदत्तचा जीव घेते. तुझा हा खरा चेहरा मी अख्ख्या जगासमोर आणणार आहे, असं देवदत्त या मनस्विनीला म्हणतो. आणि मनस्विनीने एक मोठा सुरा लपवून ठेवला असतो. ती पहिलेच तिच्यासोबत तो सुरा घेऊन आली असते. तिच्या पदरातून ते अलगद अशी बाजूला काढते आणि कानाची आई आणि कानासमोरच देवदत्तावर त्या चाकूने, त्या सुराने हल्ला करू लागते. देवदत्ताच्या पोटात ती चाकू खूप असते. काना जाणार सुद्धा असतो आता वाचवायला, पण कानाची आई त्याला थांबवते. तिला वाटत असतं की कानासोबत सुद्धा काही वेडावाकडा होईल. निष्पाप देवदत्ताला इतक्या क्रूरतेने ही मनस्विनी त्याच्या मुला आणि बायको समोरच त्याचा जीव घेते. खूप आतपर्यंत पोटात तिने देवदत्ताच्या पोटात तो सुरा घातला असतो आणि तो सुरा पूर्ण त्याच्या पोटात असा फिरवत ती देवदत्ताला म्हणते, उतावळेपणा नसता करायचा देवदत्त, काय ना जीव जाऊ शकतो. माणसाने स्मार्ट नसायला हवं. देवदत्त तर खूप तडफडतो. माझ्यासारखं स्मार्ट असायला हवं, असं म्हणत ती देवदत्ताला लोटून देते, धक्का देते. देवदत्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या मनस्विनीचा हात सुद्धा पकडतो. स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. तेजस्विनीचे हात या मनस्विनीचे हात पूर्ण रक्ताने माखले असतात. आणि हे भयंकर असं सीन बघून, हे दृश्य बघून आता अपर्णा तिथेच रडू लागते आणि कानाच्या हातचा फुटबॉल खाली पडून जातो. त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या वडिलांचा जीव घेण्यात येतो, तेही इतक्या क्रूरतेने. खूपच खतरनाक आणि भयंकर असा हा सीन आहे. आणि तिथेच या मनस्विनी या सरकार समोर आणि त्याच्या बायको आणि मुलासमोरच आता हे देवदत्त जे असतात ते आपले प्राण सोडतात. आणि हे बघून देवदत्तची बायको अपर्णा, कानाची आई यांना चक्कर येते. आणि त्याचमुळे त्यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम होतो, हे सगळं डोळ्यासमोर बघितल्यामुळे. आणि म्हणूनच आजवर सुद्धा त्यांची मनस्थिती अशी झाली असते की लाल रंग बघून सुद्धा त्यांना पॅनिक होतं आणि ते घाबरायला लागतात आणि रक्त रक्त असं ओरडू लागतात. आणि हे सगळं आठवून आता प्रेझेंटमध्ये जो कान्हा असतो त्याच्या हातचा जो ग्लास आहे तो खाली पडतो. आणि तेव्हा सुद्धा त्याने बाबा असं म्हटलं असतं आणि तेच त्याच्या तोंडातून आता सुद्धा निघतं, बाबा. हे सगळं कारण त्याला खूप डीपली आठवतं. आणि मला कबीरला हे जाणीव करून द्यायची असते. तर मित्रांनो, कान्हासोबत जे काही झालं लहानपणी ते खरंच खूपच भयंकर होतं. काय होतं, आता सखी तिथे येऊन पोचली आणि ती कान्हा असं त्याला हाक मारते. कान्हा मागे वळून बघतो तर त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात. कान्हाची आजी सुद्धा सखीकडे बघू लागतात. कान्हा पटकन तो खाली पडलेला जो ग्लास असतो तो उचलतो आणि अश्रू पुसतो. सखी म्हणते, काय झालं कान्हा, काय झालं, तू रडतोयस? तर कान्हा म्हणतो, नाही नाही. आणि कान्हा आपले अश्रू आता लपवतो सखीपासून. सखी म्हणते, तूच म्हणाला होतास ना पोरक्या मुलाला सोबत हवी आहे. अरे तर मी आहे ना तुझ्यासोबत मी आहे, रडू नकोस. तर सखीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. कान्हा रडतोय हे बघून. आणि सखी म्हणते, तुला माहितीये किती वेळपासून मी तुला शोधत होती, कुठे होतास तू? तर बघा काय होतं, कान्हा आता आजींकडे हात दाखवतो आणि म्हणतो, झालं काय, यांना जरा गरगरल्यासारखं वाटलं, त्यांची शुगर लो झाली म्हणून मी त्यांना घेऊन इथे आलो. तर सखी म्हणते, अच्छा, म्हणून तू गायब झाला होतास. तर आता सखी कान्हाच्या आजीशी बोलते आणि विचारते, आजी तुम्हाला आता बरं वाटतंय का? तर कान्हाची आजी थोड्या वेगळ्या स्टोनमध्ये सखीकडे त्या बघत सुद्धा नाही आणि म्हणतात, मला बरं वाटायला जरा वेळ लागेल. तर आता कान्हा सावरून घेतो आणि म्हणतो, ते त्यांची शुगर लो झाली आहे ना, मग परत लेवलला यायला वेळ लागेल असं म्हणत आहेत त्या. तर सखी म्हणते, बरं 1 मिनिट द्या, मी लगेच आले. आणि सखी तिळगुळाचा लाडू घेऊन येते आता. तर मित्रांनो, सखीवरचा राग आता माझा थोडाफार बरोबरच आहे. तर सखी गेल्यावर आता कान्हा म्हणतो, मा प्लीज तिच्यासमोर काही बोलू नका, माझी रिक्वेस्ट आहे. सखी परत येते आणि म्हणते, आजी हे घ्या, तिळगुळ खा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर कान्हाची आजी तोंड फिरवतात. तर कान्हा म्हणतो, नाही गोळ नाही खात त्या. तर सखी म्हणते, कान्हाला तुला कसं माहिती? आणि सखीला शंका येते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सखी म्हणते सरकारला, आता फक्त 3 दिवस राहिले चॅलेंज पूर्ण होण्यासाठी. सरकारचं डोकं आता फिरलं असतं. कान्हाने सखीचे पैजण सोडून आणले असतात, तिला तो घालून सुद्धा देतो. आणि मित्रांनो, आता हे चॅलेंज संपल्यावर सखी कान्हाला डिवोर्स देणार का आणि सोडून जाणार का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता सखी तर ऑलरेडी कान्हाच्या प्रेमात पडली आहे. ती कान्हाला म्हणते, ही संक्रांत माझ्यासाठी बेस्ट आहे आणि ती कान्हाला मिठी मारते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशाच धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.